चला आता लक्ष द्या, थर्ड क्वांटिटी कोणची आहे? ॲव्हरेज वेलोसिटी. आता ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय, पहिलं आपण डेफिनेशन बघू. त्याच्यामध्ये काय आहे? इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ड्युरिंग द टाइम इंटरवल किंवा टाइम, शक्यतो टाइम इंटरवल शब्द वापरा. म्हणजे याच्यामध्ये काय सांगतं आपल्याला की फॉर एक्झाम्पल ए पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे, इथं बी पॉईंट आहे. समजा आपण ए पासून कुठे चालले, बी कडे चाललोय, बरोबर की नाही? पहिल्यासारखं सेम, फक्त इथं आता काय होणार आहे चेंज, की इथं पोझिशन वेक्टर काय आहे x1, इथं पोझिशन वेक्टर काय आहे x2, बरोबर. ज्या वेळेस एक पॉईंट आहे ए, त्याला ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट आहे त्यावेळेस त्याचा पोझिशन वेक्टर x1 आहे, त्यावेळेस टाइम काय त्याचा t1, इथं टाइम काय आहे t2. जसं आपण डिस्प्लेसमेंटला डिस्क्राईब केला, सेम तसंच आपण ॲव्हरेज वेलोसिटीला पण काय करणार आहे डिस्क्राईब. आता हा ॲव्हरेज शब्द कधी येतो? कुठल्याही क्वांटिटीमध्ये ॲव्हरेज शब्द कधी येतो? ज्या वेळेस एकापेक्षा जास्त क्वांटिटी त्याच्यामध्ये काय होतं इन्व्हॉल्व्ह होतं. फॉर एक्झाम्पल काय, ह्या वेळेस टाइम वेगळा आहे, इथं गेल्यावर टाइम काय वेगळा आहे. मग आपल्याला सरासरी काढावं लागते की नाही? काय काढावं लागतं आपल्याला? ॲव्हरेज काढावं लागतं की नाही? मग हे काय सांगते आपल्याला? इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ड्युरिंग द टाइम इंटरवल. मग आता टाइम इंटरवल किती आपल्याकडं? t1 आणि काय t2 आहे. ए पॉईंटला पोझिशन वेक्टर काय x1 आहे, बी पॉईंटला पोझिशन वेक्टर काय x2 आहे. मग फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? वेलोसिटी ॲव्हरेज वरती काय बार आहे बरं का, बारचा अर्थ असा आहे ज्या ज्या ठिकाणी वरती बार आहे म्हणजे वेक्टर दाखवेली ती क्वांटिटी कोणची आहे? वेक्टर क्वांटिटी. आता ही का बरं वेलोसिटी, का बरं वेक्टर क्वांटिटी? कारण की आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे वेलोसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आपण काय टाइम आहे की नाही. तुम्हाला माहिती डिस्प्लेसमेंट काय वेक्टर क्वांटिटी म्हणल्यावर वेलोसिटी पण कशी असेल वेक्टर क्वांटिटी. झालं इथपर्यंत? याचं एसआय युनिट तुम्हाला माहितीच आहे काय असेल? मीटर पर सेकंड. काय असेल? मीटर पर सेकंड. मग एम म्हणजे काय मीटर आहे. मीटर कशाच्या रिलेटेड आहे? लेंथच्या रिलेटेड. कशाच्या? लेंथ, बरोबर आहे की नाही. इथं +1 करा, इथं काय +1, कारण की मीटर वरती ना न्यूमरेटरला, बरोबर आहे की नाही. आणि यस कुठे आहे टाइमचं युनिट खाली, ती वरती गेलं काय होईल मायनस होईल का नाही. म्हणून टीच्या वरती काय मायनस. शॉर्टकटमध्ये डायमेन्शन कसे लक्षात ठेवायचे ते सांगितलं तुम्हाला. कशावर लक्षात ठेवायचे? मीटर आणि जे याचा युनिट आहे त्याच्यावर काय लक्षात ठेवायचं? डायमेन्शन्स लक्षात ठेवायचे. झालं इथपर्यंत? नंतर काय पुढचा फॉर्म्युला? वेलोसिटी ॲव्हरेज इज इक्वल टू ती काय x2 - x1 अपॉन t2 - t1. आपण ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट शिकलो त्यावेळेस आपण खाली t2 - t1 घेतला नव्हता, बाकी सगळं सेम आहे. आणि फक्त काय बदललंय? हे डायमेन्शन्स वगैरे बदलले आणि याचा युनिट बदललाय. समजतंय का मी काय बोलतोय? आपण डिस्प्लेसमेंट शिकलो ना आता, आपण मी सेमच डायग्राम काढली होती की नाही. ए पासून कुठे जातोय आपण बी कडं, फक्त टाइमनी काय करायचं टाइम इंटरवल काय करायचं त्याला डिवाइड करायचंय. कारण की काय फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट आपण काय मग ज्यावेळेस ए पासून बी पर्यंत जाणार त्यावेळेस डिस्प्लेसमेंट होणार आहे की नाही. मग ती काय होणार आहे x2 - x1 आणि आपण काय t2 - t1. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल टू ती काय ॲव्हरेज वेलोसिटी, बिकॉज दे हॅव टू पोझिशन वेक्टर. काय काय x2 आणि काय x1, दोन पोझिशन वेक्टर असल्यामुळे काय होणार आहे की ॲव्हरेज वेलोसिटी निघणार आहे. अजून दुसऱ्या एकदा सोप्या फॉर्मॅटमध्ये जर समजून घ्यायचं असेल फॉर एक्झाम्पल तर आपण ॲव्हरेज वेलोसिटी अशी पण काढू शकते. कसं की समजा आपल्याकडे 3 पॉईंट आहे, एक काय ए, नंतर काय बी आणि नंतर काय सी. मग इथून इथपर्यंत जाऊ सर इथं पोझिशन वेक्टर आहे x1 बार, इथं जाऊ सर काय x2 बार, नंतर इथं काय x3 बार. इथं टाइम काय t1, इथं काय टाइम t2, इथं काय टाइम t3. मग इथून एवढा एक काहीतरी वेलोसिटी निघाल, इथून एवढी एक वेलोसिटी निघाल आणि त्याचं आपण काय काढू शकतंय ॲव्हरेज काढू शकते की नाही. म्हणजे ॲव्हरेज काय की आपल्याकडे जर व्हॅल्यू झाल्या वेलोसिटीच्या एकापेक्षा जास्त, समजा इथपर्यंत वेलोसिटी काय v1 आहे, इथपर्यंत वेलोसिटी काय v2 आहे, इथली काय v1 बार आहे, इथली काय v2 बार. मग आपल्याला ॲव्हरेज काढायचं मग कसं काढणार आहे v2 बार प्लस काय करणार आहे v1 बार किंवा v1 बार प्लस v2 आपण काय करणार आहे. हे पण एक काय ॲव्हरेज वेलोसिटी काढण्याचं काय ऑप्शन कळालं का. पण जनरली आपण फक्त एवढं लक्षात ठेवा सिम्पल की दोन पोझिशन वेक्टर आहे x2 आणि एक आहे x1. x2 - x1 आपण काय घ्यायचं t2 - t1. इट इज द ॲव्हरेज वेलोसिटी. नंतर काय ॲव्हरेज स्पीड. जर तुम्हाला कोणी विचारलं की ॲव्हरेज वेलोसिटी आणि ॲव्हरेज स्पीडमध्ये काय फरक आहे, सगळ्यात महत्त्वाचा फरक काय इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट इज अ काय स्केलर क्वांटिटी. बिकॉज पाथ लेंथ आहे का नाही इथं
द डेफिनेशन काय, इट इज द टोटल पाथ लेंथ ट्रॅव्हल ड्युरिंग द मोशन किंवा ड्युरिंग द टाइम इंटरवल. म्हणजे ज्यावेळेस एखादी मोशन चालू आहे त्यावेळेस टाइम इंटरवल काय आहे, T2 आणि T1 आहे. मग ऍव्हरेज स्पीड का बरं म्हणलेलं आहे, आपण गाडीला कधी पण काय म्हणतो, स्पीड म्हणतो. आणि जर रॉकेट असेल वरती जाणार त्याला काय म्हणतो आपण, व्हेलोसिटी. बिकॉज रॉकेट कसं जातं, रेक्टिलिनियर मोशन स्ट्रेट लाईन मोशन मध्ये जातं नाही, आणि गाडी आपण पुढे पण काय करू शकतो, वळवू शकतो. मग त्याला काय असते गाडीला कधी, म्हणजे आपण ऑब्जेक्टला म्हणतो बरं का जनरल भाषेत. एखादी आपण बाईक किंवा व्हेकल कन्सिडर केली त्याला काय असती, पाथ लेंथ असते, आणि ती एका टाइममध्ये कुठे दुसऱ्या पॉईंटला जाते की नाही, मग त्या काय ड्युरिंग टाइम इंटरवल काय होणार आहे, मोशन होणार आहे. मग ज्या वेळेस तिला काय असणार आहे, आपण थोडंसं एका डायरेक्शनने जाणार आहे, आपण वळणार पण आहे की नाही. मग एखाद्या गोष्टीला जर आपण टर्न वगैरे घेत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो की नाही. समजा फॉर एक्झाम्पल ए पासून बी पण गेलं, मग आपण असं टर्न घेत गेलोय, स्ट्रेट लाईन गेलोय का, जर स्ट्रेट लाईन गेलो तर हे काय असतं, डिस्प्लेसमेंट. आणि असं टर्न वगैरे घेत गेलो तर याला काय म्हणतो आपण, डिस्टन्स. काय म्हणतो आपण, डिस्टन्स म्हणतो का नाही. म्हणजे फरक आहे की नाही. म्हणून इट इज काय, स्केलर क्वांटिटी. डायमेन्शन सेम येणार, कारण की आपण डिस्टन्स पण लेंथनीच कव्हर करणार आहे, म्हणजे त्याचं मीटरचं युनिट आहे, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट पण काय, मीटर. डायमेन्शन बदलणार नाही, फक्त काय बदल, इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट इज अ स्केलर क्वांटिटी. शेवटचा पॉईंट काय, की व्हेलोसिटी ॲव्हरेज इज इक्वल टू काय, पाथ लेंथ आपण काय, टाइम इंटरवल. मग आपण काय करणार आहे, फक्त पाथ लेंथ म्हणजे माहिती तुम्हाला काय, एका ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत गेलो त्यावेळेस जेवढं डिस्टन्स आपण ट्रॅव्हल केलं त्याला काय म्हणतो आपण, पाथ लेंथ म्हणतो. ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग द मोशन, याला काय म्हणतो आपण, पाथ लेंथ म्हणतो. बरोबर, इथपर्यंत आलो. नंतर काय, व्हेलोसिटी ॲव्हरेज इज इक्वल टू काय दिले, पाथ लेंथ आपण टाइम इंटरवल. आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, इथं काय व्हेलोसिटी ॲव्हरेजवर एक वेक्टर दिलेला आहे, म्हणजे एक बार दिलेला आहे. इथं दिलाय का, कारण काय, वरची कोणची आहे, वेक्टर क्वांटिटी, आणि ही कोणची आहे, स्केलर क्वांटिटी, म्हणून इथं बार दिलेला नाही. आपण आतापर्यंत किती क्वांटिटी बघितल्या, 4 क्वांटिटी बघितल्या. समजलं.